बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 22. अध्यक्ष तानाजी पाटलाच्या घरात सगळे जमलेले. संस्थेचा सचिव मानसिंग भाऊ, संस्थेचे 2 संचालक जे अध्यक्षाच्या कायम गाडीत असायचे, त्यांच्यासोबत क्लार्क संजय कडव, मुख्याध्यापक माने ही बैठकीला हजर होते. गौतम आणि कुंभार सर थेट पैसे द्यायला तयार नाहीत हे मुख्याध्यापकांना अध्यक्षाच्या कानावर घातलेलं. 1-2 घालून आगीत तेल ओतायचं काम त्यानं केलेलं. त्यामुळं अध्यक्ष विचारात पडलेला, तर सचिव मानसिंग भाऊ व संचालकांचा पारा चढलेला. अहो, तो पाटील मास्तर तुम्हाला ऐकणं म्हणजे काय? तुम्ही त्याला सरळ सांगायला पाहिजे. सचिव मानसिंग भाऊ मुख्याध्यापकाला म्हणाला, मी कालच मीटिंग घेतली या, विचारा सरांना. अहो, ते ऐकायलाच तयार नाहीत. वय दादा, माने सरांनी 2दा सांगून बघितलं, खरं काय उपयोग नाही. संजय कडवानं मुख्याध्यापकाच्या सुरात सूर मिसळला. आणि ते कुंभारला बी नाही म्हणतोय पैसे. तो गौतम सरांच्या शब्दापुढे जात नाही. दादा, मी आणि एकदा त्या दोघांनी सांगून बघतो काय करतात. मुख्याध्यापक बोलत होता. मानसिंग भाऊ पेटत चाललेला. अध्यक्ष शांतच होता. वातावरण गरम. दोघा संचालकावर या वातावरणाचा लागलीच परिणाम झाला. त्यातील पहिला संचालक म्हणाला, त्या गौतम काय फौतम मास्तराचा नांगा जिरवायला लागतोय दादा. शाळेवर पैसे उधळाय निघालाय, स्वतःला काय साने गुरुजी समजतोय वाटतंय. दुसरा संचालक. अध्यक्ष जाग्यावरून उठला. मघापासून तो ऐकत होता. मुख्याध्यापकाच्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला, हे बघा, तुम्ही त्या गौतम सरला आत्ता दुखू नकोसा. गोड बोलून त्या दोघांकडनं पैसे काढून घ्या. तुम्ही म्हणताय तसंच करूया म्हणायचं. समजलं काय? ते तयार होतील काय हो? संजय कडवानं शंका विचारली. तुम्ही असं करा, तुमचे पैसे आधी जमा करा, ते दाखवा त्यांना, म्हणजे शंका येणार नाही. अध्यक्ष असं म्हणता दोघांच्याही कपाळावर आठ्या चढल्या. अध्यक्षानं ते ओळखलं. तुम्ही फक्त पैसे जमा करा, मागावून मी तुमचं तुम्हाला परत करतो. सुभाष, तुझं आणि माने सरांचं पैसे मी घेईन असं तुला वाटतंय काय? अध्यक्षाने खांद्यावरचा हात काढून मुख्याध्यापकाच्या डोळ्यात बघितलं. म्हणाला, माझ्यावर विश्वास नाही काय तुमचा? तुमच्यावर विश्वास नसायला काय झालं? तुम्ही कसं आमचं पैसे घ्याल? आता या तुम्ही दोघं, आम्हाला जरा खाजगी बोलायचं आहे. पैसे खात्यात जमा झालं की लागलीच मी तुम्हाला फोन करतो. मग गोळा करा पटापट सगळ्यांचे. अध्यक्षांचा निरोप घेऊन मुख्याध्यापक व कडव सर बाहेर पडले. ते जाताच सचिव म्हणाला, त्या दिवशी एका मास्तराला फैलावर घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. त्या पाटील मास्तराला लईच मुभा दिली असा. जरा दमानं घ्या, मला कळतंय सगळं. तो गौतम सर सुरुवातीपासून आहे, तात्यांच्या काळातला. त्यात शिकवायला बी चांगला, वागायला चांगला. पोरं त्याच्याशिवाय राहीत नाहीत. वाडीतली माणसं बी त्याला मानतात. अशी गडबड करून चालणार नाही. मग काय बघत बसणार? पहिला संचालक. अशी एकाला सूट दिल्यावर सगळेच डोक्यावर चढून बसतील. मी एवढा काय खुळा आहे? मानसिंग भाऊ, काहीतरी मार्ग काढूया यात ना. बघा दादा, आणि तो कुंभार मास्तर त्याच्याबरोबर आहे. उद्या तुम्ही काय नाही बोलला तर एक करून सगळे जातील पाटील मास्तराच्या पाटणं. तुम्ही बसशीला मग हाका मारीत. तसं काय होणार नाही. गौतम सरला सरळ दुखवायचा नाही. जरा दुसऱ्या उपायानंच त्याला मार्गावर आणूया. गडबड कशाला करायची? वेळ आली की घाव घालूया.
बोलता बोलताच अध्यक्षाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. तसं तिघजण अध्यक्षांच्या तोंडाकडे बघायला लागले. आता गौतम सराचा नक्की काटा निघणार. तिघांच्याही मनाला पक्की खात्री पटली. शनिवारी गौतम गावी आलेला. आई मरून महिना होऊन गेलेला. बायकोबरोबर तिची आई 15 दिवस राहिलेली. गौतमची सगळी धावपळ सुरू होती. 10वीची बोर्ड परीक्षा जवळ आलेली. जानेवारी महिना सुरू झालेला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा. त्यामुळं सुट्टीच्या अभ्यासिकेचं नियोजन केलेलं. आता सुट्टीत गावी जाता येणार नव्हतं. बायकोला एकटंच गावाकडे ठेवणंही योग्य नव्हतं. गौतमनं विचार केला. बायकोला नोकरीच्या गावी नेण्याचा निर्णय घेतला. मागच्या आठवड्यात त्यानं म्हैस विकली. दुपारपासून नवरा बायको सामानाची बांधाबांध करीत होते. साहित्य नेण्यासाठी टेम्पो सांगितलेला. रविवारी दुपारी निघायचं होतं. लागतंय तेवढं सामान बायकोनं काळजीपूर्वक बांधलेलं. बाकीचं एका खोलीत व्यवस्थित रचून ठेवलं. गौतमनं विजयला फोन केलेला. त्यानं येतो म्हणून सांगितलेलं. गौतम विजयची वाट बघत बसलेला. दिवस मावळा आलेला. विजय आला. आल्या आल्या त्यानं विचारलं, झाली काय सगळी तयारी? टेम्पो मिळाला काय? मी फोन केलेला ड्रायव्हरला. मिळाला टेम्पो. उद्या दुपारी जाऊया म्हटलाय. तुझा फोन आला होता म्हणून सांगितलं त्यानं. बरं चल, आता बसायला नको. जरा चहा घेऊन जाऊया की. नको आता चहा. चल बाहेर फिरून येऊया. तेवढ्याच गप्पा मारता येतील. चल मग जाऊ देवळाकडं. असं म्हणत गौतम उठला. दोघं महादेवाच्या मंदिराकडे निघाले. अंधार पडू लागलेला. दोघंही गप्पा मारत चाललेले. तुझी नवीन शाळा कशी आहे रे? झक मारली शाळा. बदली झाल्यावर म्हटलं एखादी चांगली शाळा मिळेल तर तिथं आगीतून उठून फुपाट्यात पडायची पाळी. विजयचा वैताग सहज बाहेर पडला. काय झालं? शाळा कसली? सगळा डोंबारवाडाच. म्हणजे? डोंबारवाड्यातल्या वस्तीत ही महानगरपालिकेची शाळा. सगळी डोंबाऱ्यांची पोरं. डोंबाऱ्यांची पोरं असल्यानं बाकीचे पालक या शाळेत पोरं घालत नाहीत. ही पोरं तरी गौतम काय सांगायचं? हसशील तू. शाळेलाच येत नाहीत. दररोज हुडकून आणावी लागतात. पोरं शाळेला येत नाहीत? गौतमनं कुतूहलानं विचारलं. शाळेला? आता आजचीच गोष्ट बघ. सकाळची शाळा. 5च पोरं हजर. पोरींचा पत्ताच नाही. गेलो एका शिक्षकाला सोबत घेऊन डोंबारवाड्यात. सगळी वस्ती झोपलेली. कोंबडीच्या खुराड्या गत पत्र्यांचं शेड मारून उभारलेली. खरं एका घरात 5-6 पोरं. डुकराच्या पाठीमागनं असतात ना तशी लाईनच पोरांची घरात. तशीच उठवली. तोंडावर पाणी म्हणून आणली शाळेत फरफटत. आई बाबा पोरांना पाठवत नाहीत शाळेत. कसला बाबा आणि काय? एखादा सोडला तर सगळेच बाप दारुड. एक बी सुद्धीचं नाही. दिवसभर मिळेल तिथं राबायचं. रात्री दारू पिऊन झिंगायचं. बायको पोरांना जोडायचं. एवढाच ह्यांचा धंदा. अरे पोरं साधी आंघोळ सुद्धा करून येत नाहीत. पोरींच्या डोक्याला तेलही नसतंय. नखं काढायची माहीत नाहीत. सकाळच्या शाळेत तर यबाव करूनच येतात. डोळ्यांची लिचडं बी निघत नाही त्यांच्या. ह्या पोरांना शाळेतलं काय येतंय की नाही? बोलत बोलत ते देवळाजवळ आले. देवळाच्या कट्ट्यावर बसत विजय सांगू लागला. त्यांना काय यायचं राहू देत. शाळेत येऊन बसलीत तरी भरपूर झालं म्हणतोय मी. सगळा वैताग आहे. तुला सांगू काय? इथंच तुझ्यातल्या शिक्षकाला काम करायची संधी आहे. उद्या ह्या पोरांना व्यवस्थित सांभाळस तर नोकरीतलं मोठं समाधान मिळेल तुला. त्यांना किमान लिहायला वाचायला शिकव. स्वच्छ राहायला शिकव. त्यांच्यासाठी हे सुद्धा फार मोठं असतं. मला त्यांची घाण वाटत नाही. गेल्या आठवड्यात तुला सांगतो दुपारच्या सुट्टीत सगळ्यांनी स्वच्छ हात धुवायला लावलं.
नेल कटरनं सगळ्यासनी नखं काढायला लावली. चांगलं केलंस तू. आता एक काम कर, खोबरेल तेलाचा एक डबा नेऊन ठेव, आरसा लाव, कंगवा ठेव, रोज त्यांना सवय लाव तेल लावून केस विंचरायची. पोरच ती परिस्थितीमुळे घाणेरडी वागतात, त्यात त्यांचा काय दोष. बाकीच्या शिक्षकांनाही पटवून दे. आता काय पटवून द्यायचं, आम्ही चौघं, त्यात एक मॅडम. त्यांची भूमिका नरोवा कुंजरोवा. दुसरा एक शिक्षक दारू पिऊन शाळेत गेला की 2-2 दिवस शाळेलाच येत नाही. आधीच्या शाळेत त्याच्यावर 1000 तक्रारी म्हणून त्याला इथं टाकलेला. त्याच्या बायकोनं नगरसेवकाचं पाय धरलं म्हणून हिची नोकरी टिकून आहे. मुख्याध्यापक आहेत, ते रिटायरमेंटला आलेत. ते सारखे आजारी, आल्यावर बसूनच असतात. ह्यांना किती आजार ते मोजून संपणार नाही. BP आहेच, शुगर आहेच, दमा 5वीलाच पुजलेला. मूळ व्याधामुळं धड खुर्चीवर बसताही येत नाही. ते काम कसं करतात? कसलं काम? 2000 रुपये देऊन एक D.Ed वाला पोरगा ठेवला शिकवायला. तो पोरगा तेवढा चुणचुणीत आहे. तेलासोबत घेऊन मी मरायला लागलोय. एक शिपाई आहे, तो तर साहेबांच्या वरचंच वागतोय. काय झालं? काम करत नाही. आता बघ, ही आमची शाळा जरा आड बाजूला आहे. रात्री तिथं दारुडी कधी कधी दारू प्यायला व्हरांड्यात बसतात. दुसऱ्या दिवशी व्हरांडा घाण हीच, मावा खाऊन थुंकलेली असतात, कोण वकलेलं असतंय. तर ह्यो गडी तिथं स्वच्छ करायचं आपलं कामच नाही म्हणतोय. मी फक्त वर्गाची स्वच्छता करणार, असं त्याचं म्हणणं. मागच्या वेळी मी पोरांना घेऊन व्हरांडा धुवून काढला. तुला जेवढं जमतंय तेवढं कर. गरिबांच्या पोरांसाठी तुझा वेळ दे. कोणी तुझ्या कामाचं कौतुक करू देत, नाहीतर नाही करू देत. उद्या त्यातलंच एखादं पोरग शिक्षक झालं, डॉक्टर झालं, शहाणं झालं, अचानक कुठेतरी रस्त्यावर त्यानं तुझ्या पायाला हात लावला, ओळख दाखवली, हाच आपल्या कामाचा पुरस्कार समजायचा. पण अशानं कसं होणार ह्या शिक्षण व्यवस्थेचं? ते बघ, तिथं कोण काय ठेवून निघाले गडबडनं. दोघेही उठले. देवळाच्या डाव्या बाजूला भिंतीच्या पलीकडे गेले. तिथं कोणी खापराच्या तुकड्यात दिवा लावलेला. पत्रावळीवर भात होता, त्यावर दही, सोबत अगरबत्ती लावलेली. जवळच 5 लिंबू, 5 खारका ठेवलेल्या. पत्रावळीच्या कडेनं मीठ टाकलेलं. संध्याकाळच्या वाऱ्यानं दिव्याची ज्योत फडफडतेली. हे बघ काय, हा उतारा सोडलाय कोणीतरी. काय काय ठेवलंय बघ. इथं कुठल्या भूताचा उतारा म्हणायचा? हीच तर गंमत आहे. लोकांचा भूतावर जेवढा विश्वास आहे तेवढा देवावर नाही. म्हणून देवाच्या देवळाजवळच भूताला उतारा सोडतात. म्हणजे लोक देवाला गंडवतात आणि भूताला मात्र भित्यात. बघ किती खर्च केलाय त्यावर. कोणतरी गरीबच असणार. कधी ह्या अंधश्रद्धा संपणार कुणास ठाऊक. माणसं शिकली तरच हे हळूहळू कमी होईल. कुठलं भूत नि कुठलं काय घेऊन बसलास? तुला आठवतंय, आपण म्हसराणा घेऊन गाडी गोंडाच्या वढ्याला जायचो. तिथंच माणसं जाळायची. राख भरायच्या दिवशी आपण मुद्दामच कधी कधी वेळेपर्यंत म्हसरं घेऊन थांबायचो. माणसं निघून गेली की तिथं ठेवलेली सफरचंद, मुसंब, बिस्किटांचं पुढं आपण लंपास करायचो. गौतम हसायला लागला. तुला अजून आठवतंय होय ते? त्यातलं एकही भूत आपल्या मानगुटीवर कधी बसलं नाही. कुठलं भूत नाही काय. आता ह्या अंधारात आपण दोघंच भूते आहे समजायचं, आणि या निवदावर आपल्या दोघांचा हक्क आहे, असं म्हणत विजयनं खारका हातात घेतल्या. गौतमला त्यातल्या 2 खायला दिल्या. आता दोघं खारका सगळत माघारी फिरले. अंधार गडद झालेला, गारठाही वाढायला लागलेला. तोंडात भूताचा प्रसाद होता. डोक्यात मात्र शिक्षणातली भूत थैमान घालत होती. गौतम दुसऱ्या दिवशी दुपारी साळगावात, सोबत बायको. गौतमच्या बायकोला बघून शारूआजी हराकली. तिलाही लेक नव्हती. तिनं तिची दृष्ट काढली, डोक्यावरून हात फिरवला.
गालाचा मुका घेतला. आजी भावूक झाली. तिच्या सुनेनं लेकाला मुंबईला पळवलेलं. सहलीला आल्या ग ती सासरला यायची, तेही वर्षातनं कधीतरी. लोकागत राहायची, यायच्या आधीच जायची गडबड, अशी तिची गत. सगळा कोरडा व्यवहार. पोरगा तिला आई मुंबईला चल म्हणायचा. त्याची अडचण तिला समजायची. बायको पुढं त्याचं मांजर झालेलं. आईला बरं वाटावं म्हणून तो तसा म्हणायचा. आजीलाही कळायचं, खरंच आपण येतो म्हटलं तर बायको त्याला फाडून खाईल, हे आजीला समजत होतं. आजीलाही गाव सोडून कुठं करमायचं नाही. जिबली खेळायच्या वयात तिचं लग्न झालेलं. तेव्हापासून तिचा गावावर जीव. ह्याच मातीत आपण मरावं अशी तिची इच्छा. रात्री आजीनं सगळ्यांना जेवण केलं. गौतमच्या बायकोला जेवण करू दिलं नाही. रात्री दोघी कितीतरी वेळ बोलत बसलेल्या. नांदायला गेलेली लेक परत आल्या ग तिला झालेलं. ती तिला जवळ घेऊन बसलेली. गौतम पलीकडे झोपलेला. सारा ऐकत होता. आजी सांगत होती. लेकाचं सुनेचं माहेरचं सांगता सांगताच रडत होती. गौतमच्या आईचा विषय काढून ती रडली. आईचा विषय निघताच तो भावूक झाला. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. म्हातारीतच त्याला आई दिसू लागली. सुनेला प्रेमानं जवळ घेऊन बसलेली आई. रात्री त्याला जाग आली. आई हाक मारते. त्यानं मोठ्यानं ओ दिली. सगळा अंधार. अंधारात आईला शोधतोय, ती दिसत नाहीये. मग त्याला झोप लागली नाही. एक एक प्रसंग दिसायला लागला. काळजात ठेवलेली आई डोळ्यामोहर उभी राहिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.